टॉपिक आहे व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम. व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप और ट्यूब. पाईप घ्या किंवा ट्यूब घ्या, ओपन ॲट बोथ एंड. ओपन ॲट बोथ एंड्स म्हणजे दोन्ही एंडला ओपन असणाऱ्या पाईप किंवा ट्यूबमधल्या एअर कॉलमचे व्हायब्रेशन्स आणि त्या व्हायब्रेशन्समध्ये कोणकोणत्या फ्रिक्वेन्सीज अवेलेबल आहेत, कोणकोणत्या फ्रिक्वेन्सीज प्रेझेंट आहेत, त्या फ्रिक्वेन्सीजसाठी फॉर्म्युले आपल्याला काढायचे आहे. हे आजचा आपला टॉपिक आहे. व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप ऑर ट्यूब ओपन ॲट बोथ एंड. दोन्ही एंडला ओपन असणारा पाईप घ्यायचा. दोन्ही एंडला ओपन असणारा पाईप म्हणजे यासारखा पाईप. माझा दोन्ही एंडला ओपन आहे. मग याचं वैशिष्ट्य काय असतं? याचं वैशिष्ट्य असं असतं की यामध्ये दोन्ही साईडला अँटीनोड क्रिएट होईल. द अँटीनोड्स आर क्रिएटेड ऑन द बोथ साइड्स ऑफ दिस पाईप. या पाईपच्या दोन्ही साईडला अँटीनोडचं प्रोडक्शन होईल, अँटीनोडचं क्रिएशन होईल अकॉर्डिंग टू द बाउंड्री कंडिशन. मग यामध्ये कोणकोणत्या टाईपच्या फ्रिक्वेन्सीज जनरेट होतात, त्या फ्रिक्वेन्सीचे नाव काय, त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे. कालच्याचप्रमाणे आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे. मग आता यामध्ये मी फर्स्ट वन घेतोय, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन इंडिकेट करतोय अकॉर्डिंग टू द बाउंड्री कंडिशन. आता बाउंड्री कंडिशननुसार डायग्राम जर काढायचे असतील तर मी पहिल्यांदा स्टेशनरी वेव्हची डायग्राम काढतो. स्टेशनरी वेव्हची जी डायग्राम आहे ती डायग्राम या पद्धतीने इंडिकेट करता येईल आपल्याला. ही स्टेशनरी वेव्ह आहे. आता आपल्याला अँटीनोडपासून सुरुवात करावं लागेल, म्हणून ही अँटीनोड घेतोय मी. हा इथं अँटीनोड आहे. आता बाउंड्री कंडिशन काय सजेस्ट करते, दोन्ही एंडला कशाचं प्रोडक्शन होईल, अँटीनोडचं. मग एक अँटीनोड आणि हा दुसरा अँटीनोड, हे दोन अँटीनोडच्या मधातली वेव्ह घेतो मी. म्हणजे एवढी वेव्ह घ्यावी लागेल मला, ही एवढी वेव्ह घ्यावी लागेल. याला फर्स्ट मोड म्हणणार आपण. कमीत कमी एवढी वेव्ह जनरेट होईल म्हणजे दोन अँटीनोड आणि एक नोड. कालच्या एक्सप्रेशनमध्ये नोड आणि अँटीनोडची संख्या सारखी होती. इथं तसं नाही आहे. इथं नोडपेक्षा अँटीनोड जास्त असेल, कारण दोन नोड तयार होऊन राहिले आणि मधात एक दोन अँटीनोड आहेत आणि मधात एक काय तयार होऊन राहिला, नोड तयार होऊन राहिला. मग आता फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन कसा इंडिकेट करता येईल आपल्याला पाईपमधला? फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन इंडिकेट करण्यासाठी मी समजा हा एक एअर कॉलम घेतला. या एअर कॉलममध्ये मला फर्स्ट मोड दाखवायचा आहे. तर फर्स्ट मोडमध्ये इथं आपल्याला हे तर माहीत आहे, 100% माहीत आहे की इथं वरही अँटीनोड तयार होईल, इथं खाली अँटीनोड तयार होईल. ऑन बोथ साईड देर इज अ फॉर्मेशन ऑफ अँटीनोड. दोन्ही साईडला अँटीनोडचं फॉर्मेशन होईल आणि ते एंडला न फॉर्म होता, थोडासा खाली फॉर्म होतं आहे, तुम्हाला माहीत आहे. मग आता या ठिकाणी याची जर डायग्राम काढायची असेल तर दोन अँटीनोडच्या मधात काय असतो, नोड. मग या ठिकाणी इथं अँटीनोड आहे. मग अँटीनोडनुसार आपल्याला कनेक्ट करता येईल. अँटीनोड आणि नोड जे आहे ते या पद्धतीनं कनेक्ट करता येईल. नोडच्या ठिकाणी वेव्ह जी आहे ती जवळ येते, अँटीनोडच्या ठिकाणी वेव्ह दूर जाते. या पद्धतीची आपण डायग्राम काढली. मग आता या डायग्रामनुसार काय होईल पहा. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आहे तो. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये आपण एवढी वेव्ह इंडिकेट केलेली आहे. दोन अँटीनोडच्या मधातली एक वेव्ह इंडिकेट केली आपण. दिस मोड इज कॉल्ड ॲज फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे या केसमध्ये एअर कॉलम कमीत कमी फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होऊ शकतो, कारण वेव्ह कमी आहे, फ्रिक्वेन्सी कमी आहे. कमीत कमी फ्रिक्वेन्सीने ही वेव्ह व्हायब्रेट होऊ शकते आणि त्या मोडला आपण फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणतो. दिस मोड ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. या मोड ऑफ व्हायब्रेशनला फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. हा फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आहे आणि या केसमध्ये मिनिमम फ्रिक्वेन्सी असते. आता मी सेकंड मोडमधली डायग्राम काढतो. मग सेकंड मोडमधली जर डायग्राम काढली मी तर सेकंड मोडमध्ये काय होईल पहा. पाईपची लेंथ तेवढीच घेतो आहे. आता एअर कॉलमच्या लेंथच्या बाबतीत राहिलं, ही जी लेंथ आहे ही पाईपची लेंथ आहे. पाईपची लेंथ आपण कशाने दर्शवतो, एलनी दर्शवतो, स्मॉल एलनी. आणि वरचं डिस्टन्स जे आहे ते एंड करेक्शन आणि खालचं डिस्टन्स एंड करेक्शन. मग याची टोटल लेंथ काय असेल, टोटल लेंथ असेल L+2C. टोटल लेंथ काय असेल याची L+2C. 2C का आला, कारण त्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला.
अँटीनोड हे ओपन एंडला न फॉर्म होतात, थोडेसे ओपन एंडच्या वर डिस्टन्स, थोड्याशा डिस्टन्स वर फॉर्म होतात. मग इकडेही वर जाईल आणि इकडेही खाली येईल. म्हणजे याचा अर्थ इकडे सुद्धा ई एवढं डिस्टन्स वाढलं, इकडे सुद्धा ई एवढं डिस्टन्स वाढलं. म्हणजे टोटल डिस्टन्स किती वाढलं? ट्वाईस ई. म्हणजे टोटल लेंथ किती आहे त्याची? तर एल प्लस ट्वाईस ई. आता वेवलेंथच्या कम्पॅरिझननुसार किती येते ते नंतर चेक करू आपण. मग आता मी सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन इंडिकेट करतो इथं. सेकंड मोडसाठी मी तोच पाईप घेतला. समजा या पाईपमधला एअर कॉलम सेकंड मोडमध्ये व्हायब्रेट होऊन आला. सेकंड मोडमध्ये व्हायब्रेट होताना काय होईल? आता वेव इथपर्यंत नाही येईल, आता वेव पुढच्या अँटीनोडपर्यंत जाईल, या पुढच्या अँटीनोडपर्यंत. म्हणजे एवढी वेव काढावी लागेल आपल्याला. 3 अँटीनोड आणि 2 नोड. 3 अँटीनोड आणि 2 नोड. हीच डायग्राम मी उभी काढतो यामध्ये. मग आता इथं एक अँटीनोड तयार होईल, खाली एक अँटीनोड तयार होईल आणि यांच्या मधात एक अँटीनोड तयार होईल आणि त्यांच्या सेंटरला नोडचं फॉर्मेशन होईल. आता हे कनेक्ट करायचे. कनेक्ट करताना व्यवस्थित कनेक्ट करायचे आणि नोडच्या ठिकाणी वेव जवळ येतील, अँटीनोडच्या ठिकाणी दूर जातील. नोडच्या ठिकाणी जवळ येतील, अँटीनोडच्या ठिकाणी दूर जातील. सेम याच पॅटर्नमध्ये इकडे सुद्धा वेव काढतोय मी. माझ्या इथं काय झालं पहा, ही येणारी वेव आहे आणि जाणारी वेव आहे. इंटरफिअर झाल्या आणि इंटरफिअर होऊन कशाचं फॉर्मेशन झालं? स्टेशनरी वेव. तसंच यातही आहे, ही येणारी वेव आहे आणि ही जाणारी वेव आहे. ह्या दोन इंटरफिअर झाल्या आणि इंटरफिअर होऊन कशाचं फॉर्मेशन झालं? स्टेशनरी वेव. ही वेव आली आणि ही वेव गेली. मग तुम्हाला याचं रिफ्लेक्शन कसं झालं? रिफ्लेक्शन होतं असं गरजेचं नाही आहे की रेअर मीडियमच पाहिजे, डेन्सर मीडियमच पाहिजे. रेअर मीडियमच्या सरफेसवरनं सुद्धा वेव जी आहे ती रिफ्लेक्ट होते, रिफ्लेक्ट बॅक होते. आता रिफ्लेक्शन ऑफ वेव्हचा आपल्याला टॉपिक नाही आहे, तो काढून टाकला यावर्षीसाठी. जो 25% सिलेबस रिड्यूस केलेला आहे त्यामध्ये तो टॉपिक काढून टाकलेला आहे, म्हणून तो काय आपण घेतलेला नाही. तर रेअर मीडियमच्या सरफेसवरनं सुद्धा वेवचं रिफ्लेक्शन पॉसिबल आहे. मग इथं ही जी वेव आहे, आलेली वेव ती रिफ्लेक्ट होईल आणि येणारी वेव आणि जाणारी वेव इंटरफिअर झालं, स्टेशनरी वेवचं फॉर्मेशन होईल. ती स्टेशनरी वेव फॉर्म झाली. दिस मोड इज कॉल्ड ॲज सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. याला काय म्हणतात? सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये किती अँटीनोड आहेत? 3 अँटीनोड आहेत. आणि नोड किती आहेत? तर 2 नोड्स आहेत. असाच थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन इंडिकेट करतो कालच्या प्रमाणे. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय होईल पहा. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये तोच पाईप घेतला आपण, लेंथ तेवढीच आहे, एल प्लस ट्वाईस ही एवढी लेंथ आहे. मग आता थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय होईल पहा. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये पुढच्या अँटीनोडपर्यंत जाईल वेव. म्हणजे इथपर्यंत येईल. आता वेव ही वेव इथपर्यंत येईल. इथपर्यंत येईल म्हणजे किती अँटीनोड आहेत? 1 2 3 4. 4 अँटीनोड आणि 1 2 3 नोड. 4 अँटीनोड 3 नोड. मग आता हा एक आहे आणि हा एक आहे. 2 बाउंड्री कंडिशननुसार 2 टोकाला तर 2 अँटीनोड फॉर्म होतीलच, त्यात काही ऑब्जेक्शन नाही. मधात अजून 2 अँटीनोड दाखवावं लागेल आपल्याला. इथं एक अँटीनोड आहे आणि इथं एक अँटीनोड आहे आणि मधात त्यांच्या अँटीनोडच्या मधात काय असतात? नोड. आता यांना कनेक्ट करायचं, यांना कनेक्ट करायचं. पहा कनेक्ट कसं करता येईल. अँटीनोडपाशी दूर जाईल, डॉटच्या कडे येईल. डॉट म्हणजे नोड आहे. इकडेही तसंच. म्हणजे इथं 4 अँटीनोड आहेत आणि हे 3 1 2 अँड 3 नोड्स आहेत. 4 अँटीनोड्स अँड 3 नोड्स. हा जो मोड आहे याला म्हणतात थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. आता हे 3 मोड काढले आपण, पुढचे काढता येतात पण गरजेचे नाही आपल्याला. दिस इज द फर्स्ट 3 मोड ऑफ व्हायब्रेशन. इन दिस 3 डायग्राम the 3 modes of vibrations of air column are indicated. 3 मोड आपण इंडिकेट केले. 3 मोड्स 3 डायग्राम्स. मग आता प्रत्येक डायग्राम मोडनं फ्रिक्वेन्सी सेट करता येईल आपल्याला. आता कशी सेट करता येईल पहा. फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी आपण कालचीच मेथड अप्लाय करू. कालची मेथड अप्लाय केली म्हणजे ही जी लेंथ आहे एअर कॉलमची, ही लेंथ वेवलेंथच्या दृष्टीनं किती भरेल ते पाहावं लागेल आपल्याला अकॉर्डिंग टू द वेवलेंथ सिस्टीम. मग आता जर मी असं म्हटलं की इथली वेवलेंथ λ1 आहे, मग हे डिस्टन्स किती होईल? आता तुम्हाला हे जर काढायचं असेल तो वर अँटीनोड आहे, खाली दुसरा अँटीनोड आहे, 2 लागोपाठचे अँटीनोड आहे. द डिस्टन्स बिटवीन 2 कन्झिक्युटिव्ह अँटीनोड इज
लॅम्बडा बाय 2. म्हणजे हे डिस्टन्स किती असेल? हे डिस्टन्स असेल लॅम्बडा बाय 2. पण वेवलेंथ आहे लॅम्बडा 1 पहिल्या केसमधली, म्हणून लॅम्बडा 1/2. म्हणजे हे जे अंतर आहे, हे अंतर किती असेल? हे अंतर असेल लॅम्बडा 1/2. मग मला सांगा हे अंतर किती असेल? आता इथं अँटीनोडच्या पेअर किती आहेत ते मोजा. ही एक अँटीनोडची पेअर आहे 1 आणि दुसरी पेअर ही आहे. म्हणजे किती पेअर झाल्या? 2. लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2. लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 म्हणजे लॅम्बडा. म्हणजे ही वेवलेंथ एवढी आहे, लॅम्बडा एवढी आहे. पण वेवलेंथ लॅम्बडा 2 असेल तर लॅम्बडा 2. सेकंड मोड आहे म्हणून वेवलेंथ लॅम्बडा 2 ने इंडिकेट केलं. आणि इथं अंतर किती भरेल? किती पेअर आहेत पहा अँटीनोडच्या. ही एक पेअर आहे, फर्स्ट पेअर, सेकंड पेअर आणि थर्ड पेअर. म्हणजे 1, 2 आणि 3. लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2. किती वेळा आलं? 3 वेळा, म्हणून 3 लॅम्बडा बाय 2. म्हणजे हे डिस्टन्स जे आहे ते 3 लॅम्बडा बाय 2 आहे. पण थर्ड मोड आहे, मग इथली वेवलेंथ वेगळी असेल, मी त्याला लॅम्बडा 3 ने इंडिकेट केलं. म्हणजे ही जी वेवलेंथ आहे, हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स आहे 3 लॅम्बडा 3/2. आता प्रत्येकामध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे ते एक्सप्लेन करता येईल आपल्याला. नाव नंबर 1 फॉर फर्स्ट मोड, पहिल्या मोडसाठी. फॉर फर्स्ट मोड, पहिल्या मोडसाठी आपल्याला काय म्हणता येईल पहा. पहिल्या मोडमध्ये ही जी टोटल लेंथ आहे L, ही कितीच्या इक्विवॅलंट आहे? ती इक्विवॅलंट आहे लॅम्बडा 1/2. लॅम्बडा 1/2 म्हणजे लॅम्बडा 1/2 इक्वल्स टू L. देअरफॉर लॅम्बडा 1 इज इक्वल्स टू काय सांगता येईल? 2L. नाव what is the frequency or what is the velocity? Velocity v is equals to n लॅम्बडा. पहिल्या केसमध्ये n1 लॅम्बडा 1. कालचीच मेथड आहे. मग साईड इंटरचेंज करा. साईड इंटरचेंज केलं तर काय होईल? n1 लॅम्बडा 1 इज इक्वल्स टू v. देअरफॉर n1 इज इक्वल्स टू v अपॉन लॅम्बडा 1. आणि लॅम्बडा 1ची व्हॅल्यू किती आहे? टॉईस एल, म्हणजेच v अपॉन टॉईस एल. दॅट इज n1. ही पहिली फ्रिक्वेन्सी मिळाली आपल्याला या केसमध्ये. म्हणजे जर एअर कॉलम दोन्ही एंडला ओपन असेल तर त्याची पहिली फ्रिक्वेन्सी आहे, मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे. ज्या मिनिमम फ्रिक्वेन्सीने हा एअर कॉलम व्हायब्रेट होतो. आणि या मिनिमम फ्रिक्वेन्सीला काय म्हणतात? दिस मिनिमम फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. या फ्रिक्वेन्सीला काय म्हणतात? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. दिस इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी विथ विच दिस एअर कॉलम कॅन व्हायब्रेट. ही कमीत कमी फ्रिक्वेन्सी आहे, ही बेसिक फ्रिक्वेन्सी आहे. ज्या फ्रिक्वेन्सीने हा एअर कॉलम व्हायब्रेट होऊ शकतो, म्हणून त्या फ्रिक्वेन्सीला आपण कोणती फ्रिक्वेन्सी म्हणतो? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट हार्मोनिक. कारण सर्वात पहिली फ्रिक्वेन्सी ॲपियर झाली म्हणून याला काय म्हणतात? फर्स्ट हार्मोनिक. इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट हार्मोनिक. आता पुढे नेक्स्ट वन, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. याला इक्वेशन 1 म्हणतोय मी. नाव सेकंड वन फॉर सेकंड मोड. तर सेकंड मोडसाठी काय म्हणता येईल पहा. सेकंड मोडसाठी तुम्हाला या ठिकाणी सेकंड मोडमध्ये इथं डायग्राममध्ये पहा. सेकंड मोडच्या डायग्राममध्ये पाहिलं तर ही जी लेंथ आहे, ही लेंथ कशाच्या इक्वल आहे? लॅम्बडा 2. म्हणजेच लॅम्बडा 2 इक्वल्स टू L. डायरेक्ट यूज करता येईल आपल्याला. आता जसं इथं आपण म्हटलं की n1 इज इक्वल्स टू v लॅम्बडा 1, मग तसं इथं काय म्हणता येईल? नाव n2 इक्वल्स टू काय होईल? तर v अपॉन लॅम्बडा 2. आता ही लिहायची गरज नाही, 2 स्टेप कमी केल्या मी कालच्याच प्रमाणे. v इज इक्वल्स टू n1 लॅम्बडा 1, इथं येईल v इज इक्वल्स टू n2 लॅम्बडा 2. n1 लॅम्बडा 1 इक्वल्स टू v, इकडे येईल n2 लॅम्बडा 2 इक्वल्स टू v. म्हणून n1 इज इक्वल्स टू काय होतं? तर v अपॉन लॅम्बडा 1. मग इथं n2 इक्वल्स टू काय? v अपॉन लॅम्बडा 2. ही व्हॅल्यू ठेवा इथं. ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर n2 इज इक्वल्स टू v अपॉन L. n2 इक्वल्स टू v अपॉन L. पण इथं काय आहे? v अपॉन टॉईस L. मग इथं v अपॉन टॉईस L आणतो मी जर इथं v अपॉन टॉईस L आणला तर n2 इज इक्वल्स टू, मी 2 मल्टिप्लाय आणि डिवाईड करतो याला, म्हणजे 2 इंटू v अपॉन टॉईस L. मी 2 वर मल्टिप्लाय केलं, खाली मल्टिप्लाय केलं, म्हणजे 2 इंटू व्हॉट इज दिस? v अपॉन टॉईस L. v अपॉन टॉईस L इज नथिंग बट n1. म्हणजे n2 इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला? टॉईस n1.
नाउ व्हॉट इज दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज. मग या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणणार. दिस फ्रिक्वेन्सी इज नोन ॲज सेकंड हार्मोनिक. व्हाय सेकंड हार्मोनिक. बिकॉज हियर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज मल्टिप्लाइड बाय 2. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला कितीनं मल्टिप्लाय केलं. 2ने मल्टिप्लाय केलं आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला 2ने मल्टिप्लाय केलं म्हणून याला काय म्हणतात. सेकंड हार्मोनिक. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज सेकंड हार्मोनिक और इट इज ऑल्सो नोन ॲज फर्स्ट ओव्हरटोन. काय म्हणतात त्याला. फर्स्ट ओव्हरटोन. सेकंड हार्मोनिक का म्हणतात. कारण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N1ला कितीनं मल्टिप्लाय केलं. 2ने मल्टिप्लाय केलं म्हणून सेकंड हार्मोनिक. द नंबर मल्टिप्लाइड बाय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज हार्मोनिक. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जर एक्सक्लूड केली, ही सोडून दिली. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तर प्रत्येक व्हायब्रेशनमध्ये असतेच, मग ही सोडून दिली त्याचा पहिला नंबर आहे. म्हणून याला म्हणतात फर्स्ट ओव्हरटोन. ओव्हर म्हणजे नंतरची, टोन म्हणजे फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतरची पहिली फ्रिक्वेन्सी आहे. हे झालं सेकंड मोडमध्ये. आता थर्ड मोडमध्ये पहा. नंबर 3 फॉर थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. फॉर थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. मग तिसऱ्या मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय होईल. तिसऱ्या मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं तर ही जी लेंथ आहे, ही लेंथ कितीच्या इक्वल आहे. 3λ3/2. लेंथ कितीच्या इक्वल आहे. 3λ3/2. म्हणजे आता अर्थ इथं तुम्हाला असं सांगता येईल 3λ3/2 इक्वल्स टू L. देअरफॉर λ3 इक्वल्स टू 2L/3. 2L/3. λ3 इक्वल्स टू 2L/3. मग आता परत इथं नाव सिमिलरली. नाव व्हॉट इज द N3. N3 विल बी V/λ3. जसं N2 इक्वल्स टू V/λ2 तसं N3 इक्वल्स टू काय होईल. V/λ3. माझ्यामध्ये λ3ची व्हॅल्यू ठेवा. V/λ3ची व्हॅल्यू आहे 2L/3. हा 3 वर आणा म्हणजे 3 × V/2L. म्हणजेच N3 इज इक्वल्स टू 3 × N1. N3 इज इक्वल्स टू 3 × N1. आता 3 × N1 आहे म्हणजे आता अर्थ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला कितीने मल्टिप्लाय केलं. 3ने मल्टिप्लाय केलं म्हणून कोणता हार्मोनिक आहे. थर्ड हार्मोनिक. आणि कोणता ओव्हरटोन होईल. हा फर्स्ट आहे म्हणजे हा कोणता असेल. सेकंड ओव्हरटोन. म्हणून आपल्याला इथं म्हणता येईल दिस इज द थर्ड हार्मोनिक और सेकंड ओव्हरटोन. थर्ड हार्मोनिक का. कारण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला 3ने मल्टिप्लाय केलं म्हणून थर्ड हार्मोनिक. आणि याला जर सोडून दिलं त्याचा दुसरा नंबर येतो. पहिला नंबर याचा आहे आणि दुसरा नंबर याचा आहे. सेकंड नंबर असल्यामुळे सेकंड ओव्हरटोन. मग इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर कालच्यापेक्षा वेगळं काय आहे. क्लोज पाईप आणि ओपन पाईपमधला डिफरन्स काय. क्लोज पाईपमध्ये फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट होते. इथं तसं नाही आहे. इथं इवन हार्मोनिकसुद्धा प्रेझेंट आहे. सेकंड हार्मोनिक प्रेझेंट आहे. काल सेकंड हार्मोनिक आला नव्हता. क्लोज पाईपच्या बाबतीत सेकंड हार्मोनिक आलेला नव्हता आपला. आज इथं सेकंड हार्मोनिक आलेला आहे. म्हणजे आता अर्थ इथं फर्स्ट हार्मोनिक आहे, सेकंड आहे, थर्ड आहे. म्हणजे फोर्थही असेल, फिफ्थही असेल, सिक्स्थही असेल, सेवन्थही असेल. दॅट मीन्स हिअर ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. म्हणून याच्यावर क्वेश्चन काय येतो बोर्ड एक्झाममध्ये. शो दॅट इन केस ऑफ ए व्हायब्रेशन ऑफ ए एअर कॉलम इन ए पाईप ऑर ट्यूब ओपन ॲट बोथ एंड ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. सगळेचे सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट असतात ते प्रूव्ह करा. मग लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 इट इज क्लिअर दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. इन दिस केस या केसमध्ये सगळेचे सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत. तर ह्या पद्धतीनं हा एक क्वेश्चन झाला आपला. आणि एक लक्षात घ्याले दोन्ही क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे बोर्ड एक्झामसाठी. बोर्ड एक्झाममध्ये या चॅप्टरमधला मला जर विचाराल तुम्ही की सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते. तर हे दोन आहेत. या दोनपैकी एक ना एक क्वेश्चन 100% 3 मार्क्सला येतो. जसं यावर्षी जी 2020ची जी एक्झाम झाली होती, 2020ची जी एक्झाम झाली होती त्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता 3 मार्क्ससाठी. असं प्रत्येक वर्षीच्या एक्झाममध्ये दोनपैकी एक ना एक क्वेश्चन तरी विचारला जातो. त्यामुळे दोन्ही क्वेश्चन प्रिपेअर करून ठेवा. इझी आहेत क्वेश्चन, क्वेश्चन हार्ड नाही, हे लक्षात घ्या. तर हे झालं या ठिकाणी व्हायब्रेशन्स ऑफ ए एअर कॉलम इन ए पाईप ऑर ट्यूब ओपन ॲट बोथ एंड्स.
आता यामध्ये तुम्हाला जर म्हटलं फ्रिक्वेन्सीचा रेशो काय आहे ते पहा बरं, जसं आपण कालच्या केसमध्ये बघितलं होतं तसं. जसं आपण कालच्या केसमध्ये बघितलं होतं की फ्रिक्वेन्सीचा रेशो काय, इथं पहिली फ्रिक्वेन्सी काय आहे, पहिली फ्रिक्वेन्सी आहे V/2L. दुसरी फ्रिक्वेन्सी काय आहे, ती आहे व्हॉट इज द सेकंड फ्रिक्वेन्सी, सेकंड फ्रिक्वेन्सी इज ट्वाइस N1. व्हॉट इज द थर्ड फ्रिक्वेन्सी, थर्ड फ्रिक्वेन्सी इज थ्राइस N1. मग यांचा रेशो जर घेतला तर N1:2, N2:2, N3 काय होईल, तो 1:2:3, 1:2:3. आणि फ्रिक्वेन्सी हार्मोनिकवरनं फ्रिक्वेन्सी किती, तर जेवढा हार्मोनिक आहे तेवढी फ्रिक्वेन्सी. थर्ड हार्मोनिक 3N, सेकंड हार्मोनिक आहे सेकंड N1 म्हणजे 2N1. तो हा फ्रिक्वेन्सीचा एक रेशो लक्षात ठेवाल या ठिकाणी. तर हे झालं व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप ऑर ट्यूब ओपन ॲट बोथ एंड. आता याच्यामध्ये दोन वर्ड आले, एक हार्मोनिक आला आणि एक ओव्हरटोन आला. ना व्हॉट इज मीन बाय द हार्मोनिक, हार्मोनिकची डेफिनेशन काय आणि ओव्हरटोनची डेफिनेशन काय. हार्मोनिक इज ए फ्रिक्वेन्सी विच इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. जसं मी इथं याला सेकंड हार्मोनिक म्हटलं. व्हाय इट इज कॉल्ड एज सेकंड हार्मोनिक, बिकॉज इट इज ए 2 मल्टिप्लाइड बाय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. द इंटिग्रल मल्टिपल ऑफ fundamental frequency is called as harmonic. What is the harmonic? Harmonic is a integral multiple, हा integral number आहे, integral multiple of fundamental frequency is called as harmonic. त्याला हार्मोनिक म्हणतात, ही हार्मोनिकची डेफिनेशन आहे. and what is the overtone? Overtone is the number of frequency excluding फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जर आपण एक्सक्लूड केली, काढून टाकली, तर पुढच्या फ्रिक्वेन्सीचा कोणता नंबर येतो. द नंबर ऑफ द फ्रिक्वेन्सी एक्सक्लुडिंग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज ओव्हरटोन अँड द नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी इन्क्लुडिंग, दोन वर्ड आहे इन्क्लुडिंग एक्सक्लुडिंग. हार्मोनिकमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन्क्लूड करतात, म्हणून असंही म्हटलं द नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी इन्क्लुडिंग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज हार्मोनिक अँड एक्सक्लुडिंग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज ओव्हरटोन. आणि तुमच्या लक्षात आलं असेल ओव्हरटोन इज ऑलवेज प्रेझेंट, कारण ज्या फ्रिक्वेन्सी प्रेझेंट आहे त्यांनाच नाव दिले जातं ओव्हरटोन. ज्या ॲब्सेंट आहेत, हार्मोनिक मे बी प्रेझेंट ऑर ॲब्सेंट, जसं इथं हार्मोनिक प्रेझेंट आहे पण कालच्या केसमध्ये इव्हन हार्मोनिक ॲब्सेंट होते, म्हणून हार्मोनिक मे बी ॲब्सेंट बट ओव्हरटोन्स आर ऑलवेज प्रेझेंट. प्रेझेंट असणाऱ्या फ्रिक्वेन्सीलाच ओव्हरटोन नाव दिलं जातं. हे दोघांमधला एक डिफरन्स लक्षात घ्याल. तुम्हाला जर डिफरन्स विचारला व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ओव्हरटोन अँड हार्मोनिक, डेफिनेशन होईल द इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज हार्मोनिक अँड द नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी एक्सक्लुडिंग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज ओव्हरटोन. अजून एक डिफरन्स मी तुम्हाला सांगितला, हार्मोनिक मे बी ॲब्सेंट बट ओव्हरटोन्स आर ऑलवेज प्रेझेंट. ओव्हरटोन हे नेहमी प्रेझेंट असतात, कारण ज्या पॉसिबल फ्रिक्वेन्सी आहे त्यांनाच नाव दिले जातं. इकडे जे आहेत ॲब्सेंट असल्या तरी त्यांना नाव दिले जातं पण ते ॲब्सेंट राहतात. जसं कालच्या केसमध्ये क्लोज पाईपच्या केसमध्ये काय घेतलं आपण, क्लोज पाईपच्या केसमध्ये फक्त ऑड हार्मोनिक्सच प्रेझेंट होते, इव्हन हार्मोनिक ॲब्सेंट होते, हे लक्षात घ्या. म्हणून हार्मोनिक मे बी ॲब्सेंट बट ओव्हरटोन्स आर ऑलवेज प्रेझेंट. तर हा दोघांमधला डिफरन्स झाला. आजचा हा टॉपिक आपला संपला. उद्याला नेक्स्ट टॉपिक आहे व्हायब्रेशन्स ऑफ ए स्ट्रिंग. स्ट्रिंगचे व्हायब्रेशन्स कसे होतात, दोराचे व्हायब्रेशन्स कसे होतात ते उद्याच्या टॉपिकमध्ये.